अभिवादन करतो। आज आदरणीय बनते पया मोदीजी यांना आणि त्यांच्या सर्व भंतेजींना मी तिरवार वंदन करतो। या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सिने अभिनेते आमचे धम्मबंधू गगनजी मलिक, मंचावर उपस्थित असलेले आमचे सर्व साहेब, आमचे जर्मनीहून आलेले बाहेर देशातले सर्व ज्येष्ठ माझे सहकारी आणि नगरसेवक आमचे सत्यपाल सावंत, मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व माझ्या माता भगिनी, बौद्ध उपासक आणि उपासिका, मी सर्वांना एकच विनंती करतो की हे जर्मनीतून आपल्याला पाहुणे आपल्याकडे आलेले आहेत आणि त्या पाहुण्यांना गौतम बुद्ध माहीत आहेत, पण बाबासाहेबसुद्धा माहिती व्हायला पाहिजे। त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांचा आपल्याला गजर असा करायचा आहे की तो जर्मनीमध्ये सुद्धा त्यांना कळायला पाहिजे। भारत रत्न बाबासाहेब आंबेडकरांचा आवाज जर्मनीत पाठवायचा आपल्याला। पया मोदी बंदजीच्या माध्यमातून बाहेर देशात जायचे आहेत आपल्याला। नांदेडच्या महाराष्ट्र झालाय आपला। भारत रत्न बाबासाहेब आंबेडकरांचा, भारत रत्न बाबासाहेब आंबेडकरांचा, हे जे आवाज आहे तुमचा आज पया मोदी बंदजीच्या माध्यमातून आपण नांदेड असेल, परभणी असेल, हिंगोली असेल, मराठवाडा, महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर आपण या फुरगावचं आणि नांदेड जिल्ह्याचं नाव एक धम्म चळवळ म्हणून पुढं आणलेलं आहे। आता राहुल भैयाने सांगितलं की राहुल भैयाची आणि माझे जवळपास 20-22 वर्षापासूनची मैत्री आहे, ते माझे भाऊ आहेत। आम्ही अनेक कार्यक्रमाला सोबत असतो। बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं आपल्याला की आमचे 10 बक्षणं असतील, पण आपल्या गायकाचं एक गाणं जर असेल ते समाजाचं प्रबोधन झाल्याशिवाय राहत नाही। त्यामुळे राहुल दादासाठी एकदा जोरदार टाळ्याच्या गजरामध्ये आपण स्वागत करायचं। आणि आपण पाहिलं असेल गेल्या 2 वर्षापूर्वी परभणी ते चैत्यभूमी 580 किलोमीटरची धम्मयात्रा, थायलंडचे 110 भंतेजी, तथागत भगवान गौतम बुद्धांच्या 2500 वर्षापूर्वीचे अस्थिकलश आपण परभणी ते चैत्यभूमीला पायी 580 किलोमीटरची धम्मयात्रा यशस्वी करू शकलो। त्याचं सर्व श्रेय आणि त्याचं सर्व प्रेरणा जर कोणी केली असेल ते आदरणीय गगन मलिकजी केले आहेत आणि त्यांच्यासाठी सुद्धा एकदा गगन मलिक साठी जोरदार टाळ्याच्या गजरामध्ये आपण त्यांचं इथं स्वागत करूया गगन मलिक यांचं। आणि गगन मलिक यांची जी तथागत भगवान गौतम बुद्धांच्या ज्यावेळेस श्रीलंकेमध्ये त्यांनी गौतम बुद्धाचा पिक्चर केला आणि त्यांनी तथागत भगवान गौतम बुद्ध वाचले, ऐकले, बाबासाहेबांचे विचार ऐकले आणि 2014मध्ये हे गगन मलिक हिंदू समाजाचे असून सुद्धा बौद्ध धर्म स्वीकारून आज आपले धर्म बांधव झालेले आहेत, हे सुद्धा मला तुम्हाला इथं नम्रपणे सांगायचे। तथागत भगवान गौतम बुद्धांनी 84,000 स्तूप बांधले होते, पण त्यांची गगनजी मलिक यांची एक तथागत भगवान गौतम बुद्धाविषयी आपुलकी आणि प्रेम आहे आणि श्रद्धा आहे। त्यांनी सांगितलं की मी एवढा मोठा तर करू शकत नाही, पण तथागत भगवान गौतम बुद्धांच्या 84,000 तथागत भगवान गौतम बुद्धाच्या मूर्त्या भारतामध्ये त्यांच्या माध्यमातून वाटप सुरू आहे आणि आज जवळपास 25,000 ते 30,000 तथागत भगवान गौतम बुद्धाच्या मूर्त्या ह्या भारतामध्ये आपण त्यांच्या माध्यमातून वाटप केल्या आहेत। मी तर जास्त वेळ घेणार नाही। आता गेलेल्या आपल्या वक्त्यांनी आपले भरपूर भाषण केले, पण मला नम्रपणे तुम्हाला सांगायचं आहे की ह्या भारतामधला पंतप्रधान असेल, भारतामधला मुख्यमंत्री असेल, टाटा बिर्ला असेल, सर्वांना एकाच मताचा अधिकार जर कोणी दिलेला आहे तर ते फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे दिलेला आहे आणि बाबासाहेबांचे उपकार आज आपल्यावर आहेत। मला हे नम्रपणे सांगायचे। राहुल भैयाने सांगितलं की सर्व हातवरी करा आणि हातवरी केल्यानंतर 500 रुपये, त्याच्यानंतर मतदान आपल्याला का पडत नाही। मला नम्रपणे तुम्हाला सांगायचं आहे, मी जरी काँग्रेस पक्षाचा असलो तरी सर्वप्रथम बाबासाहेब आंबेडकरांचा कार्यकर्ता आणि धम्माचा चळवळीचा कार्यकर्ता म्हणून मी तुम्हाला सांगतो, आपल्या विचाराचा माणूस, बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घेऊन चालणारा माणूस, तथागत भगवान गौतम बुद्धांना मानणारा माणूस, असा जो बी कोणी उमेदवार असेल त्या माणसाच्या बौद्ध समाजाच्या उमेदवारा पाठीमागं आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे आणि त्याला महापालिका असेल, जिल्हा परिषद असेल, विधानसभा असेल आणि लोकसभा असेल तिथं आपण पाठवलं पाहिजे। हीच खरी बाबासाहेब आंबेडकरांची ओळख आणि संविधानाची ताकद येणाऱ्या काळामध्ये या समाजाला आपल्याला दाखवायची, हे सुद्धा मला तुम्हाला इथं नम्रपणे सांगायचं आहे। आज आपण पाहिलं असेल की आपण एवढ्या प्रमाणामध्ये प्रचंड ऊन
प्रचंड कडाकीचं ऊन आहे, नांदेड शहर बाजूला आहे. आपण सर्व आपल्या आपल्या वाहनानं आहात, आपल्या आपल्या परीने आपण इथं आलेला आहात. आपली शोकांतिका आहे. आपल्या माध्यमातून या नांदेड जिल्ह्यामध्ये आंबेडकर चळवळ म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यामध्ये गाजत असते. आज इथं विद्यापीठ आहे, अनेक यंत्रणा आहेत, आपले अधिकारी वर्ग आहेत, पण इथं आपल्या बौद्ध समाजाचा एकही आमदार होऊ शकला नाही. ही आपल्या आंबेडकर चळवळीची आणि बौद्ध समाजाची खंत आहे. मी इथं तुम्हाला नम्रपणे इथं सांगतो. आपल्या माध्यमातून इथे जातीवादी पक्षाचे लोक आपल्या समाजामध्ये भांडण लावतात, आपले मताचं विध्रुवीकरण करतात आणि पुन्हा आपल्या लोकांना एकमेकाच्या अंगावर टाकून आपल्या मताचं ध्रुवीकरण करतात. पण मला इथं नम्रपणे सांगायचं आहे, बाबासाहेब आंबेडकरांचं आपण संविधान मानणारे लोक आहोत आणि बाबासाहेबांनी आपल्याला सर्वांना एका मताचा अधिकार दिलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नांदेड जिल्ह्यामधून सुद्धा बौद्ध समाजाचा आमदार गेल्याशिवाय राहणार नाही, हे सुद्धा आपण इथं संकल्प केला पाहिजे, असं मला तुम्हाला नम्रपणे इथं सांगायचं आहे. इथं बरेच जण वक्ते येतील, भाषण करतील, बोलतील, पण मी पयावधी भंतेजीविषयी सांगू इच्छितो की भंतेजीची जी तळमळ आहे, भंतेजीने इथं शून्यातून 10 वर्षापूर्वी इथं काही नसताना इथं जी वास्तू उभी केली, आज एक मजला पूर्ण झालेला आहे, दुसऱ्या मजल्याचं काम सुरू आहे. समाजाची ही ताकद आहे, समाजाची ही दानत आहे. जर इथं आपला लोकप्रतिनिधी असता तर त्याने त्याच्या लोकफंडातून निधीतून इथं उभारणी आपल्याला केली असती. आपण किती दिवस दुसऱ्याच्या दारावर फिरायचं हे सुद्धा आपण विचार केला पाहिजे. आपण कष्टातून आपल्या मेहनतीतून त्या कार्यक्रमात इथं येऊन सुद्धा आपण दान दिलेलं आहे. इथं बाहेर देशाचे आज उपासक आलेले आहेत. गेल्या वर्षी थायलंडचे भंतेजी याच ठिकाणी आलेले आहेत. पयावधी भंतेजीच्या माध्यमातून आपल्याला बाहेर देशाचे लोक, बाहेर देशाचे भंतेजी या जागेवर, या परिसरावर येत आहेत. इथं आज या खरोशाचं नाव जर्मनीमध्ये गेलं आहे, थायलंडमध्ये गेलं आहे. हे एक नांदेडच्या माझ्या बौद्ध उपासकांचं योगदान आहे. ही तुमची ताकद आहे. ती भंतेजीच्या पाठीमागं आपण सदैव उपस्थित राहून लावायची आणि येणाऱ्या काळामध्ये हे इथलं खोरेगावचं नाव जगामध्ये गेलं पाहिजे, याची सर्वांनी आपण दक्षता घ्यायची. मी जास्त वेळ बोलणार नाही. आदरणीय गगन मलिकजीचं भाषण मनोगत त्यांचं आपल्याला ऐकायचं आहे. गगनजी मलिकांच्या विषयी मी एकच तुम्हाला पुन्हा जाता सांगतो. हा माणूस हिंदू समाजाचा होता 2014 पूर्वी, आज आपल्या बौद्ध समाजाचा आहे, ॲक्टर आहे. ज्यावेळेसपासून आपला धम्म स्वीकारला त्यानंतर त्यांचं कोणतेही सिरियल नाही, कोणतेही ॲक्टर नाही. त्यांच्या जे काही संकल्प आहे बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पुढे न्यायचे आणि तथागत भगवान गौतम बुद्ध घराघरामध्ये पोहोचायचे. हा भारतामधला माणूस बाहेरच्या देशामध्ये सुद्धा जाऊन बौद्ध धर्माचं नाव जगाजगा घरोघरी करीत आहे. त्यामुळे ह्या माणसाला सुद्धा आपण एक ताकदीनं सांभाळलं पाहिजे, ही सुद्धा मला तुम्हाला विनंती करायची. आणि मला आदरणीय भंतेजीनं बोलवलं. भंतेजी, मी तुमचं एक स्वागत करतो. आणि राहुल भैया, आपने आशीर्वाद से मैं 10 एकर में परभणी में बौद्ध विहार बांधलो. मी 10 एकरमध्ये परभणीमध्ये बौद्ध विहार बांधत आहे, मांडाखळी परिसरामध्ये. आणि भंतेजी सुद्धा तिथे आलेले आहेत. आणि येणाऱ्या काळामध्ये आपण परभणीला आल्यानंतर मांडाखळी परिसरात येऊन ते बुद्ध विहाराची जागा पहा. तरीसुद्धा मी बाबासाहेब आंबेडकरांचा चळवळीचा कार्यकर्ता म्हणून माझ्या मेहनतीचे ह्या भंतेजीचे जे बांधकाम चालू आहे त्याला 1 लाख रुपये माझ्याकडून मी इथं आज जाहीर करीत आहे. तुम्हाला स्वतःच्या ताकदीनं सांगतो, बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की तुमच्या कमाईमधले 20% समाजासाठी खर्च करा. राहुल भाऊ, मी शासकीय कॉन्ट्रॅक्टर आहे. माझ्या समाजासाठी 20 काय लागल तर 80% खर्च करणारा हा सिद्धार्थ हत्यामिरे आहे. हे सुद्धा मला तुम्हाला इथं नम्रपणे सांगायचं आहे. मी बोलतो ते करतो, ते तुम्ही सर्वांनी एकदा परभणी येऊन आणि पहा येऊन, एवढं मी बोलतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत. आणि या माणसांना सुद्धा इथं तथागत गौतम बुद्ध सुद्धा आपल्याला दाखवायचे. या भारतभूमीचे गौतम बुद्ध, या भारतभूमीचे गौतम बुद्ध बाहेर देशामध्ये कसे गेलेले आहेत. तथागत भगवान गौतम बुद्धांचा, तथागत भगवान गौतम बुद्धांचा, भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, संविधानाचा, संविधानाचा. हेलो हेलो भैया, ड्राई हो गया. हेलो 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 जी, हेलो, क्या हो रहा है? मिक्सर है?